कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तळा शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाली असून मरणानंतरही या ठिकाणी प्रेताला यातना भोगाव्या लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। तळा ग्रामपंचायत असताना उभारण्यात आलेली ही स्मशानभूमी तळा नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतरही त्याच अवस्थेत आहे। शहरात प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी असल्याने ज्यांना स्मशानभूमी नाही असे नागरिक अंत्यविधीसाठी सार्वजनिक स्मशानभूमीचा वापर करतात, परंतु या ठिकाणी नगरपंचायत प्रशासनाकडून प्रेत जाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाही। साधन सामग्री उपलब्ध करताना नातेवाईकांची तारांबळ उडते। सदर स्मशानभूमीच्या आजूबाजूला गवत वाढलेले असून अंत्यसंस्कार करण्यात येणाऱ्या जागेवरती साधी शेड देखील उभारण्यात आलेली नाहीये। त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना भर उन्हात अंत्यविधी उरकावा लागतोय। तसेच हीच परिस्थिती पावसाळ्यात राहिली तर भर पावसात अंत्यविधी करणे शक्य होणार नाही। त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने सार्वजनिक स्मशानभूमीच्या दुरावस्थेकडे प्राधान्याने लक्ष देऊन सुसज्ज अशी स्मशानभूमी उभी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे।